प्रार्थना ओळखीची बंध हे जोडले तरीही रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण तो घातली तुटेना वीण दो घातली तुटेना. मम्मा अगं हे असे टिपिकल कपल सारखे का वागतायत? समोर बघ ना, जास्तच कह्यात येल्या तिच्या. वेळेतच काहीतरी करावं लागेल आपल्याला. हे असं होऊन चालणार नाही. हे हल्लीच चाललंय. चाललंय आई तुझं हे? अगं काय काय करतेस तू हे आई? थांबव. केल्याशिवाय कळणार नाही. काय करणार नाही आम्हाला? आई आई अगं बंद करे. काय काय झालंय स्पष्ट सांगा मला. अगं त्रास होतोय आम्हाला याचा. हे एवढे सगळे रिकामे डबे पाहताय ना, किराणा संपलाय आणि माझ्याकडे 1 रुपयाही नाहीये. इकडे तिकडे बघू नकोस, डोक्याला हात लावू नकोस. पगार कधी देणार आहेस? तू चालवतो ना घर, मग का नाही दिलेस या वेळेला? का उधळलेस कोणावर तरी? आई काय बोलतेस तू हे? खडखडाट होईपर्यंत थांबायचं असतं काय? चांगल्या घराची, सदन घराची लक्षणं आहेत ही. स्वयंपाक कसा करायचा? मग रिकाम्या डब्याचा एकच उपयोग होऊ शकतो. बंद करते वाजवणं. काय चाललंय हे? हे असं वाजवणं म्हणजे काय चांगल्या घराचं लक्षण आहे काय? रोहननं घर खर्च दिला नाही म्हणून हे असं वागतेस का तू? मी आहे ना या घरात, मी देतो. तुम्ही का देणार? त्याने जबाबदारी घेतली तो देईल. अगं माझा पगार झाला नाही अजून. मग पगार होईपर्यंत मी अशी बाजवतच राहील. आणि माणसाकडे ना 24 तासच असतात. म्हणजे माझ्याकडे 24 तास आहेत आणि तुमच्याकडे 30 तास आहेत असं होत नाही. माझ्याकडे 24 तास, तुमच्याकडे 24 तास, हो की नाही? तुम्ही 24 तासामध्ये व्यायाम करू शकता कारण तुम्ही नोकरी करता आणि मी बिझनेस सांभाळतो, एक मोठी कंपनी चालवतो, कितीतरी एम्प्लॉईजना सांभाळतो. हे सगळं 24 तासात नाही बसू शकत. मग त्या 24 तासात व्यायाम पण करा, माझ्या क्लायंटचे फोन पण घ्या, बिझनेस पण सांभाळा, एम्प्लॉईजचं पण बघा. असं नाही होत. हां, कमी वेळ असतो आपल्याकडे फार. त्याच्यात तुम्ही तुमच्या हेल्थचं पण बघा. एकच मेंदू असतो आपल्याकडे. एक मेंदू एकाच वेळेस 50 गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. त्याला विश्रांतीची गरज असते. माझं शरीर आहे ना, त्याला सुद्धा विश्रांतीची गरज असते. तुम्ही तर घाम निघायला एवढा व्यायाम करून घेता माझ्याकडनं पहिल्याच दिवशी. कसं शक्य होईल त्याला सांगा मला? बरं वाटतंय का? येतोय का श्वास घेता? एवढं सगळं सांगितलं ना मला. आता हे सगळं करायला ताकद नको का अंगात? मग ही सगळी कामं करताना आई ग पाठ दुखली, आई ग कंबर दुखली, आज डोकंच दुखतंय, ऍसिडिटी झाली, असं म्हणून कसं चालेल? करायच्यात की नाही 100 गोष्टी आपल्याला आणि वर्षानुवर्ष करायच्यात ना. मग त्याच्यासाठी तब्येतीची काळजी घेणं मस्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करणं आणि हा काढा घेणं आणि हेल्दी लाईफस्टाईल जपणं हे सगळं करावं लागणार आहे राजवाडे. मला काढा नकोय. एका वेळेस एकच गोष्ट. आज आपण व्यायाम केला का नाही? काढा उद्या. नाही, आधी बसा. सॉरी उद्या वगैरे काही नाही, आज घ्या. तुम्ही अति करताय आता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे याच्या आधी 1-2दा घेतला ना मी काढा. दरवेळेस काय बघू, हळूहळू बघू. हळूहळू असं काही नसतं. या गोष्टी रोज करायच्या आणि एकदा ठरवलंय ना मग आता थांबायचं नाही. चला 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 घ्या घ्या. बरं काही असं रागाने बघू नका. कन्सेशन मिळणार नाहीये. तब्येत सुधारायची म्हणजे सगळं करावंच लागणार आणि आज थोडा वेळ काढा. आता तेच करतोय ना.
काय अहो काढा नाही म्हणजे घड्याळातला वेळ काढा थोडा, हा काढा नाही. तो कशा करता? काम आहे, काय काम आहे? सांगते नंतर. कशा प्रकारचं काम आहे? किती वेळ लागणार आहे? या सगळ्या गोष्टी कळल्याशिवाय मला वेळ काढता येणार नाही. तुम्हाला माहितीये माझं सगळं मला सगळं आधीच ठरलेलं असतं आणि हे असं दुसऱ्याने काहीतरी माझ्यासाठी ठरवलेलं मला चालत नाही. माझं सगळं मी ठरवलेलं असतं. सॉरी, म्हणजे मस्करी करत होते मी. घ्या. वा, छान छान नक्कल करतायत तुम्ही माझी. हो ना? तुमच्यातलं हे टॅलेंट माहित नव्हतं मला. थांबा एक मिनिट. छान. थँक्यू. घ्या, काढा घ्या. संपायचा आहे तो, काढा. आणि मग वेळ पण काढा माझ्यासाठी थोडासा. काढाल ना? अहो काम काय ते तरी सांगा. यांना जर मी आत्ता सांगितलं डायटिशियन कडे जायचंय तर अजिबात ऐकणार नाहीत. येणार तर त्याहून नाहीत. नको, आता सांगायलाच नको.